आपण आलो आता मालवण जेटीला। तर तुम्हाला नजारा दाखवतो। हे बघा आहे मालवण जेटीचा म्हणजे समुद्र, आणि जो समोर दिसतो ना तो सिंधुदुर्ग किल्ला आहे। तो बघण्यास एकदम या तुम्हाला दाखवतो जेटीची कशी आहे परिस्थिती। आणि साईडला हे बोटी बघा, मस्त छान बोटी आहेत। या यमावाल्या बोटी आहेत, म्हणजे यमाचे इंजिन जे असतात ना त्या बोटी आहेत। तर या तुम्हाला दाखवतो समुद्राची कशी आमच्या दर्याची माती म्हणजे तर चिखल असते। आणि म्हणजे तुम्हाला बघू शकतो ही रेती जी इकडचे लोक आपल्या घरासाठी जी वापरतात, आणि हीच रेती त्यांच्या म्हणजे घराला सगळं हे केलं जाते। हे बघा तुम्ही धसणार नाही, म्हणजे चालू शकते। हे बघा म्हणजे प्रॉपर्टी दर्याची रेती समुद्राची ती लोटली जाते। समुद्राचं वातावरण बघा, तुम्हाला दाखवतो। आणि लाटेवर जी ती रेती बघा बघा असते येते। जसं पाणी भरतं ना तसे त्या लाटेवर जी रेती येते ना, आता जी लाट आली बघा, तुम्ही बघू शकता। बघा आली बघा कशी ती रेती आपल्या मोज्याने ढकलते बघा, म्हणजे लाटेच्या प्रमाणे बघा ती जसं आता पाणी भरतंय, भरती आलेली आहे। हे बघा कशी रेती ती असते हे करते। आणि तो तुम्हाला दाखवला तो किल्ला इथं दांडी बीच आहे, तिकडे भरतो म्हणजे जे समुद्रातली आलेली मच्छी ते तिथे सेल केली जाते। तर तुम्ही बघू शकता। बघा इथे समोर असं गेलं ना, समोरच ती जेटी दिसते, तुम्ही लोकेशन बघू शकता। आणि हे बघू शकता, ही बघा आमच्यापेक्षा इथलचं पाणी बघा किती क्लीन आहे बघा। हे बघा एवढं क्लीन आहे बघा, ही रेती समुद्रात तुम्ही बघू शकता। बघा ह्या लाटा बघू शकता, एकदम सुंदर पाणी आहे, छानसारखं पाणी आहे। मुंबईला जसं समुद्राचं पाणी नाही तसं पाणी नाही, पण त्या इथं अशा कंपन्या मला वाटते असतील, थोडेफार असतील, पण असून द्या असल्याने तरी मी इथं पाणी बघू शकता, मस्त छानसारखं पाणी आहे। असं वाटतं की वरून आता इथं कोणाची बोट असली फिशिंगला जाऊ असं माझं मन म्हणजे फील करतं। पण आता कसं डायरेक्ट आलेलं आहे। आणि आपले महेश गावडे तुम्हाला दाखवतो, ते आपले महेश गावडे यांच्या प्रयत्नाने आपण इथपर्यंत म्हणजे आलेलो आहे। त्यांना मार्गदर्शन कसं आहे ते आपल्याला काय माहिती नाही, पण त्यांनी आपल्याला आज इथं घेऊन आलं आहे। आता ते तुम्हाला काय थोडक्यामध्ये सांगतील, ते जरा तुम्ही ऐका। नमस्कार गाववाल्यांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण इलेलो असो मालवण जेटीकडे। बघा मालवण जेटी, आणि त्याच्या समोरच तुमका मालवणचो शिवाजी महाराजांचो सुप्रसिद्ध असो सिंधुदुर्ग किल्लो हे तुमच्या समोरच असा। आणि हो बघा समुद्र कसे लाटा येतात ते, आणि पाऊससुद्धा पडता अधूनमधून। आणि असा चलत गेल्यावरती पुढे दांडी बीच असा, दांडी बीचवरती सकाळ संध्याकाळ आपलं माशांचं थंय लिलाव होता, तुम्ही बघू शकता। तो सुद्धा आम्ही तुमका संध्याकाळी आमच्या ब्लॉगमध्ये तुमका दाखवतलो।